हॅलो गाईज, तर तुम्ही कसे आहात सर्वे गाईज. तर आज जो मी लुक क्रिएट करणार आहे ना, त्याच्यासाठी सगळ्यात पहिला जो बेसिक स्टेप आहे तो आहे मॉइश्चरायझर. तर मॉइश्चरायझरसाठी मी नेहमी हाच वापरते आहे, सीताफिलचा मॉइश्चरायझर आहे हा. तर मी नेहमी प्रेफर करते की मी जो मॉइश्चरायझर आहे ना त्यामध्ये थोडंसं पाणी मिसळून मग याला मिक्स करणार मस्तपैकी आणि मग ह्याला आपल्या फेसवरती डॅबिंग पोर्शनमध्ये लावू. तर प्रायमरसाठी आज मी हा पतंजलीचा प्रायमर वापरणार आहे. तर पतंजलीचा प्रायमर खूप म्हणजे प्रायमर ॲज तुम्ही ह्याला वापरला ना गाईज तर खूपच छान असा तुमचा जो मेकअप आहे ना तो फ्लॉलेस राहतो. तर थोडंसंच घ्या आणि आपल्याला जिथे पण ओपन पोर्सचा प्रॉब्लेम आहे ना तिकडे थोडंसं तुम्ही याला लावू शकता. तर गाई हा जो मी आज लुक क्रिएट करणार आहे ना याच्यासाठी मी फक्त कन्सिलरच वापरणार आहे. तर कन्सिलरसाठी हा मी NYBAचा कन्सिलर वापरत आहे. तर पूर्ण फेसवरती ॲक्च्युली मी कन्सिलरच यूज करणार आहे बिकॉज जर तुम्ही हा इन्स्पायर्ड लुक बघणार ना तर त्यामध्ये खूप फेअर आहेत मिस करीना यांचा टोन. तर त्यामुळे मी थोडंसं जास्त प्रोडक्ट घेणार आहे आणि माझे जे आयब्रोज आहे त्याला एक प्रॉपर एक शेप देणार आहे. तर पहिले मी काय करणार आहे ना, माझ्याकडे जो ब्युटी ब्लेंडर आहे तो ऑलरेडी मी जो आहे ओला करून त्याला चांगला हे केलेला आहे. आता मी ह्याला फक्त एक डॅबिंग पोझिशनमध्ये पूर्ण जिथे मी हे लावलं आहे ना कन्सिलर तिकडे चांगल्यापैकी ह्याला ब्लेंड करते. तर काही जसं तुम्ही बघत आहात तिथे मी ऑलरेडी माझा जो कन्सिलर आहे माझ्या आय एरियाजला तर लावला आहे, बट सोबतच मी अजून थोडं घेऊन मी फाउंडेशन न लावता हेच पूर्ण माझ्या चेहऱ्यावरती लावून घेणार आहे, कारण की मी फाउंडेशन इथे बिलकुल यूज नाही करणार आहे. तर तुमचा जो पण डार्क एरिया जिथे आहे जसे की पिंपल्सचे मार्क्स वगैरे जर असतील तर तिकडे तुम्ही चांगल्यापैकी ह्याला लावून ब्लेंड करा. तर जसं तुम्ही बघू शकता इकडे मी खूप चांगल्या पद्धतीने माझा जो फाउंडेशन आहे ना तो प्रत्येक कॉर्नरला आणि मानेला सुद्धा थोडंसं मी जो आहे लावून घेतलेला आहे सो दॅट मान आणि माझा चेहरा आहे तो वेगळा दिसायला. आणि मी फक्त कन्सिलर लावलेला आहे. आता जो नेक्स्ट स्टेप आहे ना तो आहे हा बनाना पावडरने मी ह्याला सेट करणार आहे गाईज. तर हा आहे इनसाइडचा बनाना पावडर. तर हा कोणताही बनाना पावडर तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे जो असेल तो. हा थोडासा तुम्ही घ्या आणि चांगल्या लावून घ्या. पहिले इकडे तुमचे जे हाय पॉइंट्स आहेत ना त्याला प्रॉपरली तुम्ही लावून घ्या आणि 30 सेकंदासाठी ना वेट करा सो दॅट ही पावडर चांगल्यापैकी सेट होईल. जसं आपण बघू शकता हा बनाना पावडर खूप चांगल्या पद्धतीने माझ्या मानेला आणि माझ्या फेसला चांगल्यापैकी लावून घेतलाय. आता नेक्स्ट स्टेप जो आहे ना तो आहे आयब्रोज फिल करणार आहे मी. तर माझ्याकडे हे मेबेलिनचं जेल आयलायनर आहे. तर ह्याचा जो ब्रश आहे ना तो खूपच छान आहे. तर मी हा घेणार आहे प्रोडक्ट माझ्या ह्या ब्रशवरती आणि माझा जो आयब्रोचा शेप आहे त्याच्या अकॉर्डिंगली मी याला शेप करेन. तर मी माझे आयब्रोज जे आहे ना ते करून घेतले. आता मी कॉन्टोर करणार आहे. कॉन्टोर थोडंसं आपण शार्प करणार आहे. इकडे जो आहे थोडंसं शार्प लुक देण्यासाठी. तर माझ्याकडे सध्या तर हा पॅलेटच आहे. पॅलेटमधनं मी हा ब्राऊन कलरचा शेड घेत आहे आणि हा फाउंडेशन ब्रश आहे माझ्याकडे. त्यामधनं मी हा प्रोडक्ट घेणार आणि माझे जे हे ह्याला चीक बोन्स म्हणतात ना ह्या बाजूला आपण असं लाईक शेप देण्यासाठी आकार देण्यासाठी आपल्या फेसला आपण इकडे लावतो. ठीक आहे, इथे हे थोडंसं डार्क वाटेल तुम्हाला बट हे नंतर ब्लेंड होतं. इकडे जे आहे ना थोडासा माझा जो हे आहे थोडासा मोठा आहे त्यामुळे मला लागते कॉन्टोर. तर तुम्ही जसं बघू शकता ना मी कॉन्टोर केलंय बट हा थोडासा जास्त दिसतोय ना बिकॉज जर आपण कोणता इन्स्पायर्ड लुक करत असणार ना तर थोडासा त्या व्यक्तीचा आकार द्यायला थोडासा कॉन्टोर आपण करतो. तर ह्याला एक प्रॉपर शेप येण्यासाठी मी काय करणार आहे जिथे जिथे मी कॉन्टोर केलंय ना तिकडे ह्याला हे प्रॉपरली तो दिसण्यासाठी मी असं हे पावडर जे आहे ना असं लावणार आहे सो दॅट थोडं अप्रॉक्सिमेट
30 सेकंड्स वेट करूयात आपण. तर जसं हे जे आहे ना 30 सेकंड ठेवले आता मी याला फक्त जिकडे मी पावडर लावलाय ना तिकडेच तुम्ही फक्त याला ब्लेंड करा. म्हणजे हे जे आपण केलेलं आहे त्याला तुम्ही काढू नका, त्याला असंच ठेवा. त्याला एक प्रॉपर शेप येण्यासाठी मी केलेलं आहे हे एक्सेस आपण. तर गाईज इकडे मी जिथे कॉन्टोर केलंय ना त्याच्याच वरती मी थोडंसं लाईट ब्लश अप्लाय करणार आहे. जसं आपण हसतो ना असं, तर हे जे चिक्स आहेत याच्यावर आपण तो ब्लश अप्लाय करतो. तर मी ह्याला थोडंच अप्लाय केलेलं आहे. मी युजली ब्लश अप्लाय नाही करत, बट ह्या लुकसाठी मला करावं लागणार आहे. तर ब्लश मी अप्लाय केलेला आहे. तर आपण जो मेन याच्यावर फोकस करणार आहे तो आहे आपले आईज. तर आईजसाठी मी हा काजळ पेन्सिल यूज करणार आहे गाईज. तर सर्वात आधी मी माझे काजळ लावून घेते डोळ्यामध्ये. तर काजळ लावल्यानंतर आता मी हे सेम काजळ घेऊन आहे ना माझ्या वरच्या कॉर्नर्सला पहिले ब्रॉड असं एक शेप देणार आहे. बघू शकता आपल्याला ह्याला स्मजच करायचं, त्यामुळे एकदम काळजीपूर्वक लावण्याची काही गरज नाहीये. बघू शकता मी हा काजळ लावलाय. तर मी काय करणार, माझ्याकडे एक स्मजर ब्रश आहे, हा ब्रश पेन्सिल ब्रश, याच्याने मी ह्याला आहे ना स्मज करणार आहे. तर आता मी हे काजळ जे मी लावलं होतं ना त्याला मी चांगल्यापैकी स्मज केले, जसं तुम्ही बघू शकता. आता नेक्स्ट माझ्याकडे हे जे पॅलेट आहे याच्यामध्ये हा ब्लॅक कलर आहे. हा ब्लॅक कलर घेऊन मी माझे हे पूर्ण हे जे क्रीज आहे ना हे याच्या मदतीने ब्लॅक करणार आहे. पहिले मी असं एक ड्रॉ करून घेते की मला केवढं वरपर्यंत हवंय. आता आपण काय करणार आहे ना, ह्याला बेसिकली आपण जो काजळ लावलाय आणि हे जे वरचे जे क्रीज आहे ह्याला जॉईंट करणार आहे. तर जॉईंट करण्यासाठी ह्याला आपण असं वळू शकतो बाहेरच्या बाजूला, आणि खालच्या बाजूने आपण एक असा एक शेप देऊ शकतो. याला एकदम लाईट शेप द्या, सो दॅट असं शेप दिल्यासारखं दिसायला हवं. जसं आपण लायनर कसं विंग लायनर काढतो ना ज्यावेळेस आपण कसं असं वळतो त्याला, तसं सेम करायचं आपल्याला. बघू शकता तुम्ही थोडंसं पाणी येतं, बट इट्स फाईन. आता हा जो खालचा मी जिथे काजळ लावलाय ना याला मी फक्त एक पॅक करणार आहे. हा सेम पॅलेटचा जो ब्लॅक कलर आहे, ब्लॅक कलर घेणार आहे मी, आणि जे खाली मी काजळ लावलाय ना त्याला बेसिकली मी फक्त पॅक करणार आहे. तो आतमधच्या बाजूला जास्त नका जाऊ, बाहेरच्या बाजूला थोडंसं जास्त तुम्ही डार्क केलं तरी चालेल. तर गाईज माझे जे दोन्ही आय मेकअप आहे ते कम्प्लीट झालेले आहे आणि मला खूपच छान वाटतंय. बट ओनली यामध्ये जे आहे ना, तर जर तुम्ही बघाल की थोडंसं म्हणजे मेस होणार. ऑफकोर्स आपण काजळ लावतोय त्यानंतर आपण त्याला स्मज करतोय, थोडंफार मेस होणारच. त्यासाठी मी काय करते, हा कॉम्पॅक्ट घेते. हा माझ्याकडे ब्युटी ब्लेंडर जो आहे याच्यानी मी थोडंसं घेणार आणि जिथे मला असं वाटतं ना कॉर्नर्सला, मी तिकडे असं जिथे जिथे मला वाटत आहे की हो मला इकडे लावायची गरज आहे, सो दॅट जे पण हा आपण जो बेसिकली हा जो विंग काढला याला एक चांगला शेप भेटेल. तर तुम्ही तुमचं कॉम्पॅक्ट पावडर घेऊन जर झाला असेल थोडंफार मेस, तर तुम्ही हे टिप ट्राय करू शकता. ठीक आहे. सर गाईज आता मी जे आहे ना हायलायटरसाठी हा हायलायटर वापरणार आहे. हा आहे फ्रॉम मेबेलिन क्रोम. तर मी काय करणार आहे, माझे जे हाय पॉईंट्स आहेत बेसिकली त्याला हायलाइट करण्यासाठी आपण हा वापरतो. तर मी फिंगरच्या मदतीने जे आहे ना नोजला थोडंसं हायलाइट करणार आहे. सो दॅट नोजला एक चांगला एक शेप येणार. सोबतच मी माझ्याकडे जो ब्रश आहे ना, म्हणजे हा जो ब्युटी ब्लेंडर आहे याच्या मदतीने मी थोडा एक शाईन येण्यासाठी इकडे लावणार आहे माझ्या हाय पॉइंट्सवरती. सो गाईज आता हा जो लास्ट स्टेप आहे लिपस्टिकचा, तर लिपस्टिकसाठी मी ही एक नॉर्मल लिपस्टिक वापरत आहे जे मी लोकल मार्केटमध्ये घेतली आहे. तर याला मी जस्ट एक सॉफ्ट एकदम लाईट लावणार आहे मी, बस एवढंच. आणि यावरती ना मी ग्लॉस वापरणार आहे. हा ग्लॉस आहे लॅक्मेचा.
तर हा ग्लॉस मी तर गाईज हा आहे माझा फायनल लुक. आय होप मी थोडंसं तरी मॅच केलेला आहे जो इन्स्पायर्ड लुक मी क्रिएट करत आहे. तर कधी कधी जर तुम्हाला पार्टीला वगैरे जायचं असेल तर असं थोडंसं बोल्ड लुक खूप सुंदर वाटतो. तर तुम्ही पण हा लुक जो आहे ना, जो मी ट्राय केलेला आहे, नक्कीच ट्राय करा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काही कॉम्प्लिमेंट भेटले म्हणून. ठीक आहे, मला तर कारण का हा लुक खूपच आवडलेला आहे आणि मी पण नक्कीच ट्राय करणार आहे फ्युचर पार्टीजमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका गाईज. बाय.